इंटिजर्सची सबट्रॅक्शन करताना आपण ॲडिशनचा आधार घेणार आहे. फॉर एक्झाम्पल आपल्याला हे माहिती आहे की 9 + -4 ह्याचं मिनिंग काय आहे आणि ह्याचा आन्सर काय. सो 9 and 4 दीज बोथ हॅव डिफरंट साईन्स. सो 9 - 4 दॅट इज 5 आणि मोठ्या संख्येचं चिन्ह म्हणजे ह्याचा आन्सर +5 किंवा नुसतंच 5 येईल. सो याचा अर्थ असा आहे की तुम्ही 9 ह्या नंबरवर अगोदर होता आणि तिथून 4 मागे आला. सो दॅट इज 1 2 3 4 आणि असं करत करत 9 - 4 यू लँडेड अप ॲट 5. आता समजा हाच क्वेश्चन मी असाही म्हणाला असतो की तुम्ही 0 पासून अगोदर 9 एवढं लांब होता आणि आत्ता 0 पासून तुम्ही 5 एवढं लांब आहे, तर तुम्ही एक्झॅक्टली किती मागे आला. सो तुम्ही याचा आन्सर लॉजिकली सांगू शकता की 9 - 5 दॅट इज 4. सो हेच सम जर मी असं दिलं असतं 9 - 4 तर त्याचंही उत्तर काय असतं 5. सो आपण सबट्रॅक्शनला ॲडिशनमध्ये कन्वर्ट करायची आणि त्यानंतर मग ह्याचं सबट्रॅक्शन म्हणजे सॉल्विंग करायचं. सो हा नंबर आहे तसा ठेवायचा. ही सबट्रॅक्शन विल कन्वर्ट इन टू ॲडिशन आणि हा जो इंटिजर आहे हा सबट्रॅक्ट न करता हा रिव्हर्समध्ये ॲड करायचा. सो आन्सर तेच राहील तुम्ही जर पाहिलं. सो सबट्रॅक्शनसाठी वेगळे रूल्स मांडण्यापेक्षा लेट्स कन्वर्ट द सबट्रॅक्शन इन टू ॲडिशन अँड देन फॉलो द रूल्स ऑफ ॲडिशन. फॉर एक्झाम्पल आय विल टेक वन मोर एक्झाम्पल की जर समजा मला 10 - 17 हे करायचं असेल. सो व्हॉट आय विल डू 10 आहे तसं ठेवीन, सबट्रॅक्शनला ॲडिशनमध्ये कन्वर्ट करीन आणि हा जो +17 हा नंबर आहे आय विल कन्वर्ट इट इन टू निगेटिव्ह इंटिजर. सो -17 आणि आत्ता 17 - 10 दॅट इज 7 आणि मोठ्या संख्येचं चिन्ह मायनस. किंवा अजून एखादं एक्झाम्पल आपण घेऊ की फॉर एक्झाम्पल 7 और -7 -3 असं काहीतरी आपल्याला दिलं आहे. सो -7 आपण आहे तसं ठेवणार आहे. ही जी सबट्रॅक्शन आहे विल कन्वर्ट इन टू ॲडिशन आणि हा जो -3 आहे त्याला आपण रिव्हर्स केला तर इट विल बिकम +3 और नुसतंच 3. सो याला जर सिम्प्लिफाय केलं दॅट इज -7 + 3 आणि इट विल बिकम. आता यांची जर बघितलं आपण तर साईन डिफरंट आहेत, त्यामुळे मोठ्या संख्येचं चिन्ह येईल 7 - 3 दॅट इज 4 अँड दॅट इज -4. तुम्ही जर इथे एक छोटी गोष्ट पाहिला तर इथं निगेटिव्ह शेवटी पॉझिटिव्ह बनतं. सो आपण कधी कधी शॉर्टकट यूज करणार आहोत की मायनस दॅट इज प्लस, पण अगोदर त्याआधी तुमचा कॉन्फिडन्स यात वाढणं गरजेचं आहे. विल टेक सम मोर एक्झाम्पल्स दॅट इज 3 - 5. लेट्स कन्वर्ट दिस सबट्रॅक्शन इन टू ॲडिशन. सो इट विल बिकम 3 प्लस अँड दिस 5 विल बिकम -5. सो साईन्स डिफरंट असल्यामुळे सबट्रॅक्शन होईल आणि मोठ्या संख्येचं साईन दॅट इज -2. -24 -11 यू विल राईट -24 ॲज इट इज. सेकंड नंबरला रिव्हर्स करायचं आहे. सो दिस सबट्रॅक्शन बिकम्स ॲडिशन अँड दिस 11 बिकम्स -11. आता साईन्स सेम असल्यामुळं आपण 24 आणि 11 35 असं लिहू आणि हे कॉमन साईन आपण याला जोडू. नेक्स्ट 7 आहे तसं येईल. सबट्रॅक्शन विल कन्वर्टेड इन टू ॲडिशन. दिस -4 विल बिकम +4 अँड 7 + 4 दॅट इज 11. तुम्ही जर इथं पाहिलं तर इथं मायनस तुम्ही प्लस ही लिहू शकता अँड दॅट इज 7 + 4 दॅट बिकम्स 11. Last -36 you will write as it is. Minus will convert it into addition. -5 will become +5. साईन डिफरंट असल्यामुळे सबट्रॅक्शन होईल दॅट इज 31 आणि मोठ्या संख्येचं साईन मायनस. तुम्ही इथं असंही करू शकता मायनस दॅट इज प्लस अँड दिस विल बिकम -36 + 5 आणि ह्याचंही आन्सर -31 असं येईल. वर्कशीटमध्ये तुम्हाला एक सबट्रॅक्शन टेबल दिलेलं आहे. त्याच्यामध्ये अगेन जर तुम्हाला कुठलाही एक रखाना भरायचा असेल, if you want to fill out a box, how will you do? You will subtract these two integers from what to what, like -5 -13. So -5 minus it will become +13. So ह्याला तुम्ही अपोजिट साईन्स असल्यामुळं 13 - 5 दॅट इज 8 आणि मोठ्या संख्येचं साईन प्लस. सो इट विल फिल 8 हिअर. सो ऑन तुम्ही सगळे बॉक्सेस जर भरला तर यू विल मास्टर द सबट्रॅक्शन ऑफ इंटिजर्स. आता आपण काही क्वेश्चनची मिक्स्ड प्रॅक्टिस करू. का गरजेची आहे? कारण खूपदा फिजिक्समध्ये और ओव्हरऑल सायन्समध्ये खूपदा इंटिजर्स 1 किंवा 2 ॲड नाही करायला लागत. भरपूरदा असं काहीतरी होतं की भरपूर क्वांटिटीज एकत्र येतात आणि यू नीड टू ॲड और सबट्रॅक्ट दॅम. सो इथं तुम्ही जर पाहिला तर 3 इंटिजर्स आहेत आणि मध्ये जे सबट्रॅक्शनचे सिम्बॉल्स आहेत आपण याला थोडं सिम्प्लिफाय करणार आहे. सो लेट्स सॉल्व विथ दिस. सो 3 - -2 दॅट विल बिकम 3 + 2 आणि हे -4 आहे तसं. सो आयडेंटिकल इंटिजर्स एकत्र केले 3 + 2 दॅट इज 5 आणि -4 5 - 4 यू कॅन राईट इट ॲज 1. सो तुम्ही टर्म्स कलेक्ट करताना ह्या जरी केल्या तरी चालतील. -2 -4 दॅट इज -6. पण तुम्हाला पहिला हे ऑपरेशन कंप्लीट करावं लागेल. सो द बेटर वे टू डू इट इज फ्रॉम लेफ्ट टू राईट.
Okay, so next, second question. Here again there are 4 integers, so let's solve it. So let's perform this operation first. 1 minus minus 2, that is 1 plus 2, and this minus 5, this plus minus. सी तुम्ही ह्यांची आता हे जे ॲडिशन दिसतं याला, त्याला तुम्ही सबट्रॅक्शनमध्ये कन्वर्ट करू शकता आणि आतल्या टर्मला रिव्हर्स करू शकता. सो इट विल बिकम प्लस 6. सो ॲडिशनला सबट्रॅक्शनमध्ये किंवा सबट्रॅक्शनला ॲडिशनमध्ये यू कॅन कन्वर्ट इट. सो आता तुम्ही जर इथं पाहिलं तर 1 प्लस 2 दॅट इज 3. लेट्स कलेक्ट आयडेंटिकल टर्म्स. आणि 5 प्लस 6 दॅट इज 11. इट विल बिकम मायनस 11. अँड दिस विल बिकम 11 मायनस 3 दॅट इज 8. आणि मोठ्या संख्येचं साईन हे मायनस आहे. लास्ट 4 मायनस मायनस 5. सो 4 मायनस मायनस 5 दॅट इज 4 प्लस 5. ही मधली प्लस साईन आहे तशी लिहूया. मायनस 11 minus minus, that will become plus 9. So let's further simplify it. की तुम्ही 4 plus 5, आता minus 11 plus 9 ह्यांची सबट्रॅक्शन जर तुम्ही पहिला केली तर विल बिकम minus 2. सो 4 plus 5 that is 9 minus 2 that is 7. सो आपण काय केलं समजून घ्या. आपण सगळे ब्रॅकेट्स रिमूव्ह केले, जे काही डबल साईन होत्या त्या सगळ्या काढून टाकल्या आणि ह्याला एका नॉर्मल प्रॉब्लेममध्ये कन्वर्ट केला आणि त्यानंतर त्यांची ॲडिशन केली. सो लेट्स टेक अ प्रॉब्लेम फ्रॉम फिजिक्स. तुम्ही क्रिकेट खेळत असाल, सो लेट्स कन्सिडर सिच्युएशन की एक बॉल उजवीकडे जातो आहे, लेट्स से 4 मीटर पर सेकंडने, आणि बॅट्समननं त्याला हिट केलं विथ सम फोर्स. सो हा बॉल असा आला, इथं हिट केला आणि त्यानंतर तो आता परत निघाला. सो इट इज मूव्हिंग अवे फ्रॉम द बॅट विथ अ स्पीड ऑफ लेट्स से 16 मीटर पर सेकंड. सो मी जर तुम्हाला विचारलं व्हॉट इज द चेंज इन स्पीड, चेंज इन स्पीड, तर तुम्ही डायरेक्टली सांगू शकता की मगाशी 4 होता आणि आत्ता 16 आहे. सो 16 मायनस 4 दॅट इज 12 मीटर पर सेकंड. हे डायरेक्टली करण्यामागचं कारण हे, कारण स्पीड इज अ स्केलर क्वांटिटी. अगेन इट इज अ स्केलर क्वांटिटी, इट डझंट नीड एनी डायरेक्शन. बट इफ आय आस्क यू व्हॉट इज अ चेंज इन व्हेलॉसिटी, चेंज इन व्हेलॉसिटी, सो व्हेलॉसिटी ही एक वेक्टर क्वांटिटी आहे. तुम्ही किती फास्ट जाता हे पण महत्त्वाचं आहे आणि कुठल्या दिशेला जाता हे पण महत्त्वाचं आहे. सो इट इज अ वेक्टर क्वांटिटी. सो जेव्हा आपण त्याला डायरेक्शन द्यायचे असतील त्यावेळी आपल्याला मग प्लस आणि मायनस ह्या साईन करणं गरजेचं आहे. So how can I write this change? So minus 16 is the final velocity, minus initial velocity is plus 4. So minus 16 minus 4 आपण ह्या सबट्रॅक्शनला ॲडिशनमध्ये कन्वर्ट करू शकतो. सो दिस बिकम minus 16 प्लस ऑफ minus 4. साईन सेम असल्यामुळे डायरेक्ट ॲडिशन होईल अँड इट विल बिकम minus 20 मीटर पर सेकंड. सो हे मायनस काय सांगतं आहे, फायनल आन्सरचं मायनस, की जो काय फोर्स लागला आहे तो निगेटिव्ह दिशेला लागला आहे ऑब्वियसली, त्याशिवाय तो बॉल मागे पळणार नाही. आपण काही बेसिक वर्ड प्रॉब्लेम्स करू, आपण जे काही शिकलो आहे ॲडिशन सबट्रॅक्शनमध्ये. सो यू कॅन रीड इट अँड ट्राय इट ऑन युअर ओन. सपोज द टेम्परेचर वॉज 5 डिग्री बिलो झिरो, म्हणजे हे सब झिरो टेम्परेचर आहे. सो द इनिशियल टेम्परेचर इज -5. ऑब्वियसली तुम्हाला हे मायनसमध्ये सांगावं लागेल बिकॉज इट इज बिलो द झिरो. अँड देन ड्रॉप 15, अजून 15 डिग्री खाली पडलं, मग फायनल टेम्परेचर किती असेल. सो अगोदर हे 0 डिग्री सेल्सिअस होतं, तिथून ते अगोदर 0पेक्षा कमी होतं, दॅट इज -5 डिग्री सेल्सिअस, आणि तिथून ते अजून खाली पडलं. मग त्यांनी विचारलं की फायनल टेम्परेचर किती असेल. आता तुम्ही इंट्युशनने आन्सर सांगितलं असेल की 5 आणि 15 दॅट इज -20 डिग्री सेल्सिअस. विल परफॉर्म इट स्टेप बाय स्टेप. सो इनिशियल टेम्परेचर वॉज -5, त्याच्यामध्ये परत आपण निगेटिव्ह दिशेला -15 गेलो आहे. सो सायन्स सेम असल्यामुळं यांची ॲडिशन होईल आणि द फायनल टेम्परेचर इज -20 डिग्री सेल्सिअस. Let's take one more word problem. Death Valley is 282 feet below the sea level. So there is some sea level. आणि इथं डेथ व्हॅली जी बोलतोय आपण, सो इट इज 282 feet below the sea level and Mount Everest is 29,000 feet above the sea level. So इथं कुठंतरी माउंट एव्हरेस्ट आहे. सो दिस इज द माउंट एव्हरेस्ट अँड इट इज ॲट अ हाईट ऑफ 29,000 feet. सो ते असं म्हणतात, व्हॉट इज द डिफरन्स इन अल्टिट्यूड बिटवीन द टॉप ऑफ माउंट एव्हरेस्ट अँड बॉटम ऑफ द डेथ व्हॅली. सो हा जो टॉप दिसतोय तुम्हाला, दिस इज द टॉप ऑफ माउंट एव्हरेस्ट, आणि हा जो बॉटम दिसतोय तुम्हाला, बॉटम ऑफ द डेथ व्हॅली, ह्यांच्यातलं टोटल अंतर किती असेल असं त्यांनी विचारलेलं. सो 0पासून हा वर असल्यामुळं लेट्स कॉल इट एज 29,000 दॅट इज पॉझिटिव्ह, आणि त्याच्यातून आपल्याला हा 0पासून खाली असल्यामुळं -282 सबट्रॅक्ट करायचं. So minus minus it will become plus. So 29,000 plus 282. So the final answer will become 29,000
282 feet. सो हे सोपे वर्ड प्रॉब्लेम्स होते. आय होप यू आर क्लिअर विथ इट.